हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? चला तर मग सुरू करूया आजची रेसिपी. तर सगळ्यात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मकर संक्रांत आली म्हटलं की पतंग तर येणारच, आणि पतंग म्हटलं तर तिळगुळ तर होणारच. तर मग आज आपण चालू करूयात नवीन रेसिपी, ती म्हणजे तिळगुळ आणि तिळगुळाचे लाडू. तर सगळ्यात आधी इथे मी गॅस चालू केलेला आहे. गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि छान असे हे पांढरे तीळ आपण भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता तीळ छान उडायला लागले आहेत, म्हणजे आपले तीळ इथे छान भाजलेले आहेत. मी इथे 2 पातेल्यांमध्ये तीळ भाजून घेत आहे. तुम्ही एकत्रही भाजू शकता हे तीळ. आता आपण हे एका ताटात काढून घेऊया. तीळ काढून झालेले आहेत. आता परत एकदा तीळ भाजून घेऊयात आपण थोडेसे. तुम्ही तिळगुळ कशा पद्धतीने करता मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. बघू शकता मंडळी, अशा प्रकारे आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ आता आपले हे भाजून झालेलं आहे. आता याच तव्यावरती आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. शेंगदाणे अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही जर कढईत हे भाजत असाल तर सगळं एकदम टाकू शकता, किंवा तव्यावर जर भाजत असाल तर थोडे थोडे करून टाकायचे आहे. शेंगदाणे इथे भाजून झालेले आहेत. आता 5 ते 10 मिनिटासाठी आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात, कारण की याचे साल काढायचे आहेत. असे गरम आहेत, हे हाताला चटके लागतील, त्यामुळे 5 ते 10 मिनिटासाठी हे थंड होऊ देऊयात आपण. इथे मी गूळ घेतलेला आहे. आता हा गूळ आपण व्यवस्थित चाकूनं बारीक करून घेऊयात. छान असं चाकूनं बारीक करू शकता, कारण की ज्यावेळेस आपल्याला मिक्सर लावायचा आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजेत. सो असं हे आपण चाकूच्या साहाय्यानं बारीक करू शकतो. तुम्ही खिसणीनेही बारीक करू शकता किंवा खलबत्त्यातही बारीक करू शकता, पण मी इथे चाकूने बारीक करत आहे. आता इथे आपला गूळ बारीक झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने तिळगुळ होतात हे. आता आपण शेंगदाण्याचे साल काढून घेऊयात. जास्त साल नाही काढायचे त्याचे. अशा प्रकारे आपण हे थोडे थोडेसे याचे साल काढून घेऊयात. काढून घेतलेले आहे सॉरी. आणि आता हे आपण तीळ, गूळ आणि शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेऊयात. यामध्ये मी तीळ, गूळ आणि शेंगदाणे ॲड केलेले आहेत. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊयात. हे बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला हे बारीक करायचं आहे मिक्सरला. गूळ मी याच्यासाठी यामध्ये टाकलेला आहे, कारण की याचे लाडू छान वळले जातात. आता हे अशा प्रकारे आपण सगळं मिश्रण बारीक करून घेऊया. हे एका पातेल्यात मी काढून घेते. आता हे आपलं व्यवस्थित छान मिक्स झालेलं आहे. आता आपण याचे लाडू वळून घेऊया. हाताला तेल पाणी काहीच लावायचं नाही. असं थोडं हातामध्ये मिश्रण घ्यायचं आहे आणि घट्ट असा दाबून घ्यायचा आहे. सो बघू शकता तुम्ही, आपला मस्त असा लाडू हा तयार आहे. अनेक प्रकारचे तिळगुळाचे लाडू बनतात, पण हे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता, तेलाचा वापर न करता हाताला न चिटकलेलं मिश्रण मस्त आपला असा हा लाडू तयार आहे. सो अशाच प्रकारे आपण सगळे लाडू बनवून घेऊयात. अशा प्रकारे आपण हे लाडू तयार करून घेऊयात. सो आपले इथे लाडू बनवून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मंडळी.